ज्याला संपूर्ण जग आपलं गुरु मानतात, आपला गुरु मानतात, त्याचाही गुरु आहे त्याची स्वतःची आई माता पार्वती. म्हणून धर्तीवर प्रत्येकाची पहिली गुरु कोण असेल तर ती त्याची आईच असते. कारण जन्मानंतर पहिल्यांदा जर कुणी शिकवण देत असेल, बोट धरून चालायला बोलायला शिकवत तर तीच असते ना. प्रत्येकाची प्रथम गुरु ही त्याची आईच तर असते. म्हणूनच जर गुरुपौर्णिमेला कोणाला वंदन करायचं असेल गुरु म्हणून, तर पहिल्यांदा आपल्या आईला नमस्कार करा. कारण पहिली गुरु तीच आपली आहे. गजाननालाही तेच आवडेल, कारण ते सुद्धा त्याच्या आईला गुरु मानतात आणि पहिल्यांदा मान ते त्यांच्या आईलाच देतात. म्हणून तर त्यांनी त्यांच्या आईला आपला मान पहिला दिला, गुरुस्थानी मानलं आई वडिलांना, आईला. म्हणून ते परमपूज्य आदिदेव गणेश पहिला मान मिळाला त्यांना पूजेचा. जर तुम्हाला आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर पहिला गुरु आपली आई, तिला कधीच विसरू नका. तिला वंदन करा आणि तिचे मार्गदर्शन नेहमी घ्या. प्रत्येक अडचणीत तुम्ही तिला वंदन करून तिचे मार्गदर्शन मिळवले तर आयुष्यात तुम्हाला कधीच अडचण येणार नाही आणि प्रत्येक समस्येचं निराकरण होईल. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या मातेला वंदन करायला विसरू नका आणि गजाननाची कृपादृष्टी ही तुमच्यावर नेहमीच राहील, हे विसरू नका. जय श्री गजानन महाराज की जय.